नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. काही वर्षांपूर्वी एक मालिका, हिंदी मालिका गाजत होती, ज्यामध्ये स्मृती इराणी लीड रोलमध्ये होत्या आणि तिचं टायटल सॉन्ग असं होतं, जे मला आज खास करून आठवतंय, ते म्हणजे रिश्तों के भी रूप बदलते हैं, नए नए साचे में ढलते हैं, एक पिढी आती है एक पिढी जाती है और बनती कहाणी नाही, असं अशा स्वरूपाचं काहीतरी ते होतं आणि कुटुंबातला सगळा वाद वगैरे वगैरे त्यामध्ये होता. हे गाणं खास आठवायचं कारण असं की गेले काही दिवस खास करून अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर ज्या प्रकारचं राजकारण ढवळून निघालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, पक्षांमध्ये, सरकारमध्ये आणि शिवाय पवार कुटुंबामध्ये, त्यामुळे हे गाणं खास करून आठवलं. याला कारण असं की मला एक प्रसंग आठवतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये शेवटची प्रचाराची सांगता सभा होती आणि त्या सभेमध्ये, म्हणजे हे अखंडित राष्ट्रवादी पक्ष होता तेव्हाबद्दलचं मी बोलते, त्या सभेमध्ये सुनेत्रा पवार या सुद्धा खास करून त्या कधी लाईमलाईट मध्ये नसायच्या, पण त्या सगळा पवार कुटुंब तिथे उपस्थित असायचं. तिथे सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या आणि त्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये एक सांगितलेलं वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की वहिनीला हलक्यात घ्यायचं नाही. वहिनीकडे 2-2 खासदार आहेत, म्हणजे त्यांचा असं म्हणणं होतं की वहिनींची इथे गावामध्ये ताकद आहे, वहिनी तिथे काहीतरी काम करतात आणि वहिनींचे 2 खासदार म्हणजे सुप्रियाताई स्वतः आणि शिवाय शरद पवार सुद्धा. तर ते भाषण आज आठवायचं कारण असं की वहिनी साहेब गेल्या काही दिवस गप्प आहेत आणि त्यामुळे जे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत किंवा दररोज नवे नवे गौप्यस्फोट या नावाखाली काहीतरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते, मग त्यामध्ये रोहित पवार असोत, अमोल कोल्हे असोत किंवा बाकी सगळे नेते असोत, ते जे बोलतायत त्या सगळ्या मागे नेमकं काय होतं, काय ठरलं होतं, रोहित पवार आता हे खुलासे का करतायत, या सगळ्याबद्दल सुनेत्रा पवार या मात्र अतिशय शांत आहेत, गप्प आहेत. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यामुळे त्यांच्याच हाती सगळ्या चाव्या आहेत हे उघड जरी असलं तरी सुद्धा त्या नेमकी काय भूमिका घेतील, पुढे नेमकं काय होणार आहे, हे येत्या काही काळात आपल्याला कळणारच आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आमचे नवराष्ट्राचे पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेत जोशी सर आहेत. अनिकेतजी, तुमचं खूप खूप स्वागत. तर जी मी पार्श्वभूमी अनिकेत सर सांगत होते, गेले काही दिवस म्हणजे 3 पत्रकार परिषदा रोहित पवार यांनी घेतल्या आणि या पत्रकार परिषदा घेत असताना त्यांनी अनेक प्रकारचे आरोप केले. एकतर पीपीटी दाखवलं, त्यानंतर काही लोकांकडे म्हणजे त्या अपघाताबद्दल शंका घेतली, नंतर जसं ते पुढे गेले तसं त्यांचे अंगुली निर्देश खास करून राष्ट्रवादीच्या म्हणजे सुनेत्रा पवारांबरोबर आता असलेल्या आणि अजित पवार गटातल्या नेत्यांकडे, अर्थातच आपल्याला त्या 4 नेत्यांची नावं माहिती आहेत, सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल म्हणजे प्रफुल्ल पटेल असो, सुनील तटकरे, धनंजय मुंडे किंवा छगन भुजबळ यांच्याकडे त्यांचा रोख आपल्याला दिसून आला. विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, 12 फेब्रुवारीचा मुहूर्त ठरला होता, अशा प्रकारचं शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जातं. परंतु अजितदादांच्या पक्षातल्या कुठल्याही व्यक्तीने त्याबद्दल कुठलाच खुलासा केलेला नाही, कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. हे सगळं काय होतंय नेमकं? हे खरं तर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये एक वाईट म्हण आहे की मेल्या मड्यावरचं टाळीवरचं लोणी खाणं, हा किंवा अशा प्रकारच्या एक जी वृत्ती चांगली वृत्ती नाही, त्याचं प्रदर्शन या निमित्तानं होतंय. एका थोर नेत्याचा जो अपघाती मृत्यू झाला, महाराष्ट्राला धक्कादायक अशा प्रकारचं ती घटना होती, त्याचं इतकं राजकारण आणि इतकं चलविचरण केलं जात आहे की त्याची आता लोकांना घृणा यायला लागली. लोकांना हे आवडत नाही अशा प्रकारे. आणि म्हणजे काय म्हणजे अपघाताविषयी तो घातपात आहे असं ठासून सांगताना ते विमान कोणीतरी मुद्दाम तिथे आदळवलं असेल, त्या वैमानिकाला ब्लॅकमेल केलं असेल, अशा प्रकारची विधानं रोहित पवार करतायत. म्हणजे काय त्याला ते आता हा सगळा विषय तो हास्यास्पद करताय.
ब्लॅक बॉक्स खराब झाला, ब्लॅक बॉक्समध्ये काही डॅमेज झालेलं आहे, अशा प्रकारचं विधान DGCA केलं आणि ती ब्लॅक बॉक्स ही तपासणीसाठी पुढच्या त्यातली माहिती काढून घेण्यासाठी अमेरिकेत पाठवली. आता ही गोष्ट म्हणजे योग्य आहे याचीच मागणी ते करत होते ना, रोहित पवार, की परदेशी संस्थांकडनं याची तपासणी करा. परदेशी संस्थांची तपासणी काय असते, तर हे CVR आणि ब्लॅक बॉक्स जे आहेत, फ्लाईट रेकॉर्डर आणि कॉकपिट कन्व्हर्सेशन रेकॉर्डर, याची माहिती काढून घेणं, त्याच्यात योग्य त्याचा अर्थ लावणं, की त्याच्यामध्ये जे पॅनल वेगळे जे विमानातले इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचं जे काय रेकॉर्डिंग शेवटच्या क्षणापर्यंत झालेलं असेल त्याचा अर्थ लावणं, त्यातून काही निष्कर्ष काढणं, कुठलं उपकरण खराब झालं होतं का, विमानामध्ये काही बिघाड होता का, कॉकपिटमध्ये काय बोलणं चाललेलं होतं अंतिम क्षणी, अशा प्रकारची माहिती ही काढण्याचं काम. आता हे जर परदेशी संस्थांकडे दिलं गेलं असेल तर मला त्याची दोन कारणं अशी वाटतात, की विमान अपघातामध्ये थोड्या प्रमाणात डॅमेज होणं ब्लॅक बॉक्स हे काही नवीन नाही आणि त्याच्यासाठी अतिशय उच्च दर्जाची उपकरणं असलेली लॅबोरेटरी लागते, ती अमेरिकेकडे आहे. भारतामध्ये अशा प्रकारच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या लॅब तयार केलेल्या आहेत. पण भारतीय संस्थांवरती अशा एका सेन्सिटिव्ह ज्याला झालेला आहे प्रकरण, महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा विषय झालेला आहे, अशा वेळेला ही जर उपकरणं परदेशात तपासणीसाठी पाठवली तर गैर काही नाही. आता हे उलटा आरोप असा करतात की मग तुम्ही एवढ्या मोठ्या लॅब भारतात तयार कशाला केला. म्हणजे आधी रोहित पवारच अशी मागणी करत होती की परदेशी संस्थांची मदत या तपासासाठी घ्या. जेव्हा ती मदत घेतली जाते तेव्हा त्याचं म्हणतात की भारतात तुम्ही एवढ्या पैसे खर्च करून लॅब तयार केली असं सांगता, त्या कशासाठी. म्हणजे हे एक विरोधाभासाचं लक्षण आहे. रोहित पवार यांची खटकणारी परवाच्या ताज्या प्रेस कॉन्फरन्समधली दोन विधानं मला अशी वाटतात, की एक, ते असं म्हणाले की एकत्रित पक्ष झाला असता तर त्याचं अध्यक्षपद हे अमोल कोल्हेला देण्याची अजितदादांची इच्छा होती. जो काही व्हिडिओ शरद पवारांनी ट्विट केलेला आहे पहिल्या दिवशी, म्हणजे अजितदादांचा अपघात झाल्यानंतर एक दोन दिवसातच, त्याच्यामध्ये एकटे अजित पवार आहेत आणि 10-15 शरद पवार गटाचे नेते आहेत, स्वतः पवार आहेत आणि ते काहीतरी चर्चा करतात. आपल्याला आठवत असेल की पुण्यामध्ये जी शेवटची पत्रकार परिषद झाली महापालिका निवडणुकीच्या 2 दिवस आधी, मतदानाच्या 2 दिवस आधी, त्यावेळेला अजित पवार होते, सुप्रिया सुळे काही काळानंतर तिथे आल्या होत्या आणि या दोघांनीही विलिनीकरणाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. ते सगळं अध्यारूत आहे किंवा ज्याला म्हणून उघड झालेलं नाही, अशा प्रकारची विधानं होती. जी काय आघाडी आहे, जी काय युती आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतच आहे, असं स्वतः अजित पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितलेलं होतं. मला याच्यामध्ये रोहित पवार यांची गंमत वाटते की ज्या गोष्टी घडलेल्याच नसतील किंवा ज्या घडल्या असा यांचा दावा आहे, त्याला पुष्टी देण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षातला एकही व्यक्ती ते शोधू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही की हे तिथे हजर होते. आता ते म्हणतात की चर्चगेटला जे अजित पवारांचं खाजगी निवासस्थान आहे तिथे काहीतरी एक बैठक झाली होती आणि त्याला तटकरे पण हजर होते. म्हणजे ज्या तटकऱ्यांच्यावरती हे आरोप करतायत त्यांची साक्षर ते काढू बघतात. म्हणजे हे सगळा एक विरोधाभासाचा असा प्रकार आहे मला असं वाटतं. आणि रोहित पवार हे सांगतायत की ऐक्य झालेलंच होतं किंवा विलिनीकरण झालेलंच होतं, यातही अजिबात तथ्य नाही. आणि जर विलिनीकरण करायचं असेल तर शरद पवारांची भूमिका त्यात काय राहिली असती. शरद पवार यांना महायुती बरोबर जायचं नाही असं त्यांनी वारंवार गेली 10 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे ते सांगतायत. खरं तर म्हणजे वाजपेयी सरकारच्या काळामध्ये देखील शरद पवार यांना तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एनडीए बरोबर या अशा प्रकारची ऑफर स्वतः वाजपेयींनी दिलेली होती. त्याला शरद पवारांनी नकार दिलेला होता. ते सातत्याने काँग्रेस बरोबर राहिले. पण त्यांच्या वागणुकीचे आणि त्यांच्या आजवरच्या राजकारणाचे लोकांना जे अनुभवलेले आहेत त्यावर लोकांना असं वाटायचं की शरद पवार जे सांगतात त्याच्या नेमकं विरुद्ध किंवा उलट ते करतात. परंतु आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावरून मी जाणार नाही, मी काँग्रेस सोबत राहणार आणि काँग्रेस म्हणेल त्याप्रमाणे पुढची आघाडी किंवा हे होईल. हे त्याने 1900 निवडणुकीमध्ये देखील जेव्हा ते शिवसेनेबरोबर गेले
त्यावेळेस त्यांनी काँग्रेसला कन्व्हिन्स केलं की शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार करणं आपल्याला आवश्यक आहे वगैरे. हा सगळा भाग लक्षात घेतला तर शरद पवार हे आता अजितदादांच्या नंतर त्यांच्या पाठीमागे जे काय ऐक्य रोहित पवार म्हणतात घडलंच होतं आणि झालंच होतं, त्याच्यामध्ये शरद पवारांची भूमिका काय राहणार? शरद पवार यांना भाजपबरोबर जायचं होतं की त्यांना विरोधातच बसायचं होतं? आता रोहित पवार हे पुन्हा एक आणखी एक पिल्लू सोडलेलं आहे की अजितदादांना एकत्र आलेला पक्ष हा लोकांच्या मध्ये न्यायचा होता, म्हणजे विरोधात बसायचं होतं. ही भूमिका नको किंवा मला विरोधात बसायचं नाही, लोकांची कामं करण्यासाठी सत्तेत जाणं आवश्यक आहे, हे अजित पवार 10 वर्ष सांगत होते. त्यांनी 19ला एकदा तो प्रयोग केला, नंतर 23ला ते स्वतः बाहेर पडले आणि त्यांच्यासोबत 40 आमदार गेले. हे सगळं झाल्यानंतर आता पुन्हा रोहित पवार असं म्हणतात की दादांना तिकडे द्यायचं होतं. मग गेले कशाला? मुळात दादा गेलेच नसते ना. त्यांचं बरं झालं होतं, महाविकास आघाडीमध्ये सरकार होतं, बसलेले होते, सत्तेत होते. हे सगळं जे लोकांच्या मध्ये एक बुद्धिभ्रम तयार करणं, खरं तर विष पेरणं असं मी म्हणेन. इतक्या प्रकारचा कठोर शब्द ते जे काय बोलतायत त्याच्या बाबतीत वापरावा लागेल. हे सगळं चुकीचं आहे. अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये. त्यांच्याकडे खरोखर जर ते एकत्र येण्याचे किंवा विलिनीकरण होण्याचे जर काही पुरावे असतील ते त्यांनी सादर करायला हवे होते. एक फ्रस्ट्रेशन आलेलं आहे शरद पवार गटातल्या लोकांना की आता आपलं पुढचं राजकीय भवितव्य एक अंधारमय झालेलं आहे असं त्याला वाटू लागलेलं आहे. आणि जर भाजपसोबत जायचं असेल तर कशा प्रकारे जायचं असं कदाचित ते विचार करत असतील. या सगळ्या वातावरणामध्ये ते महाराष्ट्राचं एक समाज मन प्रदूषित करण्याचं जे काम करतायत ते मला असं वाटतं त्याचा सुगाड लोक अगदी बरोबर. कारण एक गोष्ट आहे की अजित पवार यांनी त्या बैठकीनंतर सुद्धा म्हणजे बैठक झाली, पवार कुटुंबाची बैठक झाली, नंतर दोन्ही गटाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली, यात काही शंका नाही, ही बैठक निश्चित झाली होती. परंतु त्यानंतर ज्या ज्या माध्यमांना अजित पवारांनी मुलाखती दिल्या, कारण लगोलग महापालिकेच्या निवडणुका होत्या, त्या सगळ्या मुलाखतींमध्ये त्यांनी विलिनीकरणाबद्दल कुठलीही पुष्टी दिलेली दिसत नाही. उलट ते आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबत राहणार आहोत. आम्ही जरी या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगळे लढत असलो तरी हा निवडणुकीपुरता म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीपुरताचा तो निर्णय होता हे स्पष्ट केलेलं होतं. असं असताना अजितदादांच्या पक्षातला पुन्हा कुठल्याही नेत्यांनी ते केलेलं नाही. परंतु आपण अपघातावर आधी बोलून पुन्हा विलिनीकरणावर येऊया की अपघात घडला त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी स्वतः त्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा हा अपघात आहे हे स्पष्ट केलं. यात कुठलाही घातपात नाही किंवा कोणाचाही यामागे हात नाही, याचं राजकारण करू नका हे स्पष्ट केलं. मग एक कळत नाहीये की तेव्हा शरद पवार खरं बोलत होते की आज रोहित दादा खरं बोलतायत, रोहित पवार खरं बोलतायत. शिवाय जर रोहित पवार आणि अमोल कोल्हे हे याबद्दल इतक्या उघडपणे बोलत असतील तर ते पवारांच्या परवानगीशिवाय बोलतायत का? त्यांना माहित नाही आणि हे बोलतायत का? असं आहे का? किंवा पवारांनी एक आपलं तेव्हा विधान केलं आणि नंतर आता या लोकांना बोलतायत. परत जे जे मुद्दे रोहित पवार मांडतायत त्यामध्ये काही काही गोष्टी फारच ज्याला विचित्र वाटाव्यात अशा आहे की कागदं होती, 200% वजन कागदांच्या आधारे, म्हणजे त्या छोट्या निवडणुकीमध्ये नंतरच्या जिल्हा परिषदांच्या हे 200% वजन म्हणजे नेमकं काय? कागदांच्या आधारे बळ देणं. नंतर ते 50%वरच आलं, 150% कमी झालं, म्हणजे ही टक्केवारी काय? असं सगळं संभ्रमित करणारं. आणि शिवाय ते विमान नेमकं बुक कोणी केलं, फोन कोणी केले, नंतर खास रोग दिसतो त्यांचा प्रफुल्ल पटेल आणि नरेश मेहता यांच्याकडे, कारण त्यांनी डिझाईन बॉक्स सारखंच त्यांनी पुन्हा वर्ड्स कॉइन केलेले आहेत. आणि संशयाची भूतं पेरणं असा जो भाग असतो तो, आणि त्यामध्ये ठोस असं काही नाही. बरं, जेव्हा अशा प्रकारचा अपघात होतो यामध्ये मोठा राजकीय नेता असो नसो, जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याची सखोल जी तपास आहे हा केलाच जातो. आणि त्याची एक विशिष्ट एसओपी, कारण आपण या विषयातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती केलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेले की एक एसओपी असते, ती संपूर्ण फॉलो होते आणि त्या पद्धतीने सगळा तपास हा केला जातो प्रत्येक अपघाताचा. काही गोष्टी समोर यायला वेळ लागतो, रिकव्हर व्हायला वेळ लागतो आणि त्यानंतर निष्कर्ष येतो, त्यानंतर एक अहवाल बनतो, त्यानंतर काही सुधारणा सुद्धा एकंदरच डीजीसीएच्या माध्यमातून केल्या जातात.
की काय पद्धतीच्या SOPs फॉलो झाल्या पाहिजेत, कशा त्या झाल्या पाहिजेत. मग हे सगळं असताना ही सगळी घाई राष्ट्रवादीला जी पडलेली आहे, की ज्यांनी सुनेत्रा पवार, आणखी एक रोहित पवार म्हणाले ते पण मोठं गमतीचं होतं, की विमान अपघाताबद्दलच्या शंका झाल्या, त्याशिवाय काकींना बळजबरीने शपथ घ्यायला लागली, दबावाखाली शपथ घ्यायला लागली. हे कोणाचा दबाव आणि सुनेत्रा पवार ह्या खरंच दबावाखाली येणार आहेत का, हा सगळा मुद्दा आहे. अगदी सुनेत्रा पवार यांचा जे व्यक्तिमत्व आता आपल्याकडे माध्यमांच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे, आपण टीव्हीच्या पडद्यावर त्यांना रोज बघतोय, तर त्या अतिशय गंभीर आहेत. त्या म्हणजे तुम्ही त्यांचे जर हावभाव आणि त्यांचे एकूण ज्याला बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, हे जर पाहिलं, चेहरेपट्टी पाहिली, तर त्या अतिशय म्हणजे अजून त्या दुःखातून सावरलेल्या नाहीयेत. पण एक आपल्या नवऱ्यानं जी काही समाजाची जबाबदारी घेतलेली होती ती आपल्याला पुढे न्यायची आहे, या कर्तव्य भावनेनं त्या पुढे आलेल्या आहेत. आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव असण्याचं काही कारणच नव्हतं. उलट तुम्ही शपथ घेऊ नका असा दबाव कदाचित पवार कुटुंबातल्या अन्य व्यक्तींकडून आणला गेला होता का, असा एक प्रश्न माझ्या पुढे आहे. कारण शरद पवारांचं विधान जर त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, तर मला सुनेत्रा पवार ह्या शपथ घेतात याची माहिती नाही असं ते पहिल्यांदा म्हणाले. नंतर ते असं म्हणाले की त्यांचा वेगळा पक्ष आहे, त्यांच्या पक्षानं जर त्यांचं नेतृत्वपदी निवड केली असेल तर मला माहित नाही. अशा प्रकारची विधानं त्यांच्याकडनं आली. रोहित पवार किंवा अन्य महत्वाचे कोणी व्यक्ती सुप्रिया सुळे या शपथविधीसाठी गेलेल्या नव्हत्या. आम्हाला निमंत्रणच नाही असं शरद पवार म्हणाले होते, त्यामुळे बाकीच्या लोकांनी जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. सुप्रिया सुळे ह्या कदाचित पार्लमेंटमध्ये बजेट सादर होणार होतं म्हणून गेल्या. पण हा सगळा भाग जरी लक्षात घेतला तरी कुठंतरी एक मनात अन्य पवार मंडळींच्या अडी होती का, की सुनेत्राताई यांना अचानक जे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळतेय, मोठ्या पदावर त्या गेलेल्या आहेत, हे कुठंतरी खुपतंय का, कोणाच्या पोटात दुखतंय का, अशा प्रकारची असं एक जाणवतं. आणि ती सगळी मळमळ कधी कधी व्यक्त होते असंही वाटतं. तुम्ही आजही जर बघितलं असतं तर शिवनेरीमध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम, मुख्य कार्यक्रम हा शिवनेरी गडावर साजरा झाला. इथे सुनेत्राताई या उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री म्हणून हजर होत्या. अतिशय भावूक झालेल्या होत्या, त्यांना तिथे बोलताना त्रास होत होता, हे सगळं आपण बघितलं. अशा एक कुटुंब प्रमुख गमावलेल्या कुटुंबातील त्या आहेत. त्यांच्या भावनांचा तरी यांनी विचार केला पाहिजे बोलताना. दुसरं, रोहित पवार हे असं वारंवार सांगतात की तो अपघात घातपात घडवला गेला, त्या पायलटवरती कोणीतरी त्याला ब्लॅकमेल करत होतं आणि काय होतं वगैरे, काहीतरी कपोलकल्पित कहाण्या की ते पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं असं वातावरण दूषित आणि कलुषित त्यांनी करू नये. राष्ट्रवादीच्या एकूण पुढच्या वाटचालीविषयी जर म्हटलं तर सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचा जो पक्ष आहे त्याच्याकडे आज 40-41 आमदार आहेत, त्यांच्याकडे राज्यसभेच्या जागा आहेत, त्यांच्याकडे लोकसभेतल्या एक जागा सुनील तटकरे यांच्या निमित्ताने आहे. त्यांच्या पक्षाकडे भवितव्य आहे. अनेक जिल्हा परिषदांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक काही नगरपालिकांमध्ये त्या आहेत. पुण्यामध्ये त्यांनी चांगल्या संख्येने नगरसेवक आणलेत, पिंपरी चिंचवडला आहेत. पुणे जिल्हा परिषद ही सुनेत्राताईंच्या ताब्यात आता आलेली आहे. असं सगळं असताना शरद पवार यांच्या पक्षाकडे यातलं काहीही नाही, काही शिल्लक नाहीये. जे काय होतं भांडवल ते कमी कमी होत चाललेलं आहे. तुम्ही जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर शरद पवार यांचा पक्ष आज राज्यात 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर ढकलला गेलेला आहे. मनसेपेक्षा थोडी बरी कामगिरी त्यांची कदाचित असतील. अशा वातावरणामध्ये रोहित पवार असतील किंवा अमोल कोल्हे असतील, हे फ्रस्ट्रेट झालेले असतील. आणि आता अमोल कोल्हेंचा उल्लेख निघाला किंवा विषय निघाला म्हणून सांगतो, त्यांच्याविषयी एक ऑडिओ क्लिप त्यांच्या नावाने ती प्रकाशित झालेली आहे. त्यांचा फक्त फोटो वापरलाय आणि मागे आवाज येतो. आणि तो आवाजामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर विलिनीकरण होणार नव्हतं तर हर्षवर्धन पाटील यांची मुलगी किंवा अन्य एका काँग्रेस आमदाराचा मुलगा किंवा अन्य कोणी नसलं, हे घड्याळ चिन्हावर का लढले. आता असा प्रश्न करून हे लोक गेले होते का राष्ट्रवादीमध्ये, अजित पवार दादांच्या पक्षात गेले होते का, मग तटकरेंनी त्यांना एबी फॉर्म कसा दिला, हा सगळा एक बुद्धिभ्रम करण्याचाच प्रकार आहे. जर
तुमच्या पक्षाचा एक नेता राष्ट्रवादीकडनं त्या घड्याळ चिन्हावर लढतो, तर तुम्ही काय केलं? कोल्हे असतील किंवा रोहित पवार असतील यांनी शरद पवारांना सांगून किंवा शशिकांत शिंदेना सांगून त्या लोकांवर कारवाई केली का? नाही केली. त्याचं कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण आघाडी करून लढायचं आहे असं त्यांनी ठरवलं होतं आणि घड्याळ चिन्ह घेणं हे त्यांना कदाचित सोयीचं वाटलं असेल. त्यांच्या जे कोण लढले घड्याळ चिन्हावरती, हर्षवर्धनची मुलगी आणि बाकी आमदारांचा मुलगा, हे सगळं असं होत असताना जिल्हा परिषदला तुमची निवडणूक झालेली आहे, महानगरपालिकेत तुम्ही एकत्र लढलेले आहात, असं सगळ्यांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी कुणी कुठलं चिन्ह घ्यावं हा त्या पक्षाचा प्रश्न होता, त्या उमेदवाराचा प्रश्न होता. तरी देखील तुम्ही असं म्हणता की युती झालेली नव्हती किंवा एकत्रीकरण नव्हतं तर मग घड्याळ चिन्ह का दिलं? म्हणजे हा एक वेड्यासारखा प्रश्न आहे. राजकारणामध्ये खासदार आणि आमदार राहिलेल्या लोकांनी असे प्रश्न विचारावे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारे बुद्धिभेद करण्याचाच कार्यक्रम चाललेला आहे, राजकारणात काहीतरी संधी शोधण्याचा कार्यक्रम चाललेला आहे असं मला वाटतं या सगळ्याकडे बघितल्यावर. एक आणखी मुद्दा हा उठतो की म्हणजे खास करून सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलायला हवं, कारण त्यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पुरोगामी म्हणवणाऱ्या अनेक नेत्यांचे बुरखे अक्षरशः फाडले गेले, अनेक लोकांचे बुरखे फाडले गेले, कारण चौथ्या दिवशी शपथ घेण्याची घाई काय, 12-13 दिवस तरी होऊ द्यायला हवे होते. अशा सगळ्या पद्धतीची विधानं आली, जे पवार कुटुंब वारंवार आम्ही अतिशय आधुनिक विचारांचे आहोत, वी आर प्रोफेशनल्स वगैरे असं सगळं सांगतात, किंवा ते स्वतः सुद्धा लगेचच कामाला लागतात. ती परंपरा सुनेत्रा पवारांनी पाळली. जर त्यांच्यावर दबाव असता, खरं म्हणजे त्यांचं राजकारण आपण जर त्या जेव्हा लोकसभेच्या निवडणूक लढायला थेट मैदानात उतरल्या तेव्हा जरी पाहिलं तर त्यांनी एक पथ्य नक्की पाळलेलं आहे की ज्या पद्धतीची टीका टिप्पणी त्यांच्यावर झाली, म्हणजे त्यांना अक्षरशः हिणवलं गेलं अनेक अर्थांनी की संसदेत जाऊन भाषण करावं लागतं, तिथे पर्स घेऊन कोणी येणार का, यावर अजितदादांनी उत्तरं दिली. पण सुनेत्रा पवार यांनी स्वतः कधीही त्यावर आक्रमक होऊन कुठलीही भूमिका घेतली नाही. त्यांना बाहेरचं संबोधण्यात आलं तेव्हाही त्या काही बोलल्या नाहीत. खरं म्हणजे त्यांनी जो धीरोदात्तपणा यावेळी दाखवला या सगळ्या प्रसंगामध्ये, पती गमावलेला आहे, त्यांना एक निश्चित माहिती होतं की आपल्या पतीसाठी त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी 40-41 आमदार आणि हजारो लाखो कार्यकर्ते बाहेर पडलेले, त्यांचं भवितव्य हे कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ चिन्ह असलेल्या राष्ट्रवादीच्या हातात आहे. त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं. मग त्या खरंच दबाव घेतील असं आहे का? कारण त्यांचा आपण गेल्या काही दिवसातला वावर बघतोय, त्यांनी अजितदादांच्या पद्धतीने स्टाईलनी काम करायला सुरुवात केली आहे. मंत्रालयात गेल्या, तिथे त्यांनी काम सुरू केले. याशिवाय बारामतीमध्ये जनता दरबार घेतला, दादांसारख्या लवकर उठल्या आणि हे जे सगळं विलिनीकरणाचं चालू आहे याबद्दल चकार शब्दही बोलल्या नाही. म्हणजे त्यांनी गप्प बसून किंवा शांत बसून कशा पद्धतीने राजकारण हे करावं हे एक वस्तुपाठ घालून दिलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. अगदी अगदी तुम्ही म्हणला तसं खरोखरच धीरोदात्त अशा पद्धतीने त्यांचं वागणं आहे. अतिशय मॅच्युअर्ड अशा पद्धतीने त्या बोलतात आणि वागतायत. त्यांचं पब्लिकली संभाषण किंवा बोलणं किंवा मीडियाशी बोलणं हे त्यांनी टाळलेलं आहे. त्यांचं काम करतायत. त्यांना जे काही काम आता त्यांच्या शिरावर आलेलं आहे, जबाबदारी आलेली आहे, ती त्या धीरानं आणि नेटानं पुढे नेत आहेत. त्यांना खरं तर पवार कुटुंबातल्या अन्य मंडळींनी चांगली साथ देणं अपेक्षित आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे, त्यांना शाबासकी देणं गरजेचं आहे. ते न होता त्यांच्याविषयी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेड्यावाकड्या गोष्टी बोलणं, त्यांच्या पतीच्या मृत्यूविषयी विचित्र शंका उभ्या करणं, हे मला वाटतं अगदीच योग्य नाही, महाराष्ट्राला हे पटणारा देखील नाही. दुसरा मुद्दा असा की त्यांनी अजितदादांची सगळी जबाबदारी म्हणजे मंत्री तर झाल्या, पक्षाच्या अध्यक्ष झाल्या, म्हणजे पक्षाच्या विधिमंडळातल्या पक्षाच्या प्रमुख झाल्या, लवकरच त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील आणि पुण्याच्या पालकमंत्री, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी तातडीने जे काही बजेटच्या पूर्वीच्या ज्या मीटिंग असतात, पालकमंत्र्यांनी जे घेणं आवश्यक असतं, जिल्हा नियोजनाची बैठक असते, ते सगळं काम त्यांनी पार पाडलं. पुणे जिल्ह्यासाठी चांगला निधी मिळवण्यासाठी जे काही प्रस्ताव द्यायला लागतात ते वेळेत पाठवलेले आहेत. म्हणजे हे सगळं त्या करत आहेत आणि
ज्यांचं राजकारण आता संपलंय किंवा संपत आलंय असं आपण म्हणू शकतो, अशा पक्षाच्या लोकांनी त्यात बोलणं हे देखील मला योग्य वाटत नाही. दुसरं तुम्ही म्हणालात तसं शरद पवारांचा त्यांच्या पक्षावरती किंवा त्यांच्या आमदारांवरती, खासदारांवरती काही कंट्रोल आहे की नाही, की नियंत्रण आहे की नाही, तर आपण बघितलं तर गेल्या 15-20 दिवसामध्ये शरद पवार यांची प्रकृती की त्यांना अजिबात साथ देत नाहीये. ते काही काळ रुग्णालयातच होते आणि आताही त्यांना लोकांना भेटण्यास किंवा सार्वजनिक कार्यक्रम करण्यास अद्याप डॉक्टरांचा सल्ला त्यांना नाही आहे, प्रतिबंध आहे. अशा वातावरणामध्ये हे जे काही घडतंय हे तर कदाचित त्यांच्या म्हणजे त्यांना माहीत नसताना हे सगळं बोललं जात आहे असं असेल. कदाचित काही काळाने शरद पवार ते पूर्ण पडदा पाडतील की अशा प्रकारे कोणी काही बोलू नये किंवा चर्चा करू नये. आता राहिला मुद्दा जो आहे की हा एकत्रीकरण होईल की नाही, तर हे विलिनीकरण तसं म्हटलं तर अटळ आहे, पण ते होईल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पाठिंब्याने किंवा पुढाकारांनी सल्ल्याने. शरद पवार यांच्याकडे जो पक्ष आहे, उरलेला जो पक्ष आहे, त्यातल्या आमदार खासदारांना जर अजितदादांच्या पक्षाबरोबर येऊन सत्तेत सहभागी व्हायचं असेल तरच त्यांना ते दरवाजा खुला राहील. आणि रोहित पवार जसं सुचवत आहे तसं एकत्रित झालेला पक्ष हा सत्तेच्या बाहेर पडेल अशी शक्यता अजिबात नाही. जे 40 खासदार आमदार आज सत्तेत आहेत आणि जे खासदार राज्यसभा सदस्य हे सत्तेत आहेत, ते विरोधी बाकावरती जाऊन बसायला अजिबात तयार होणार नाही. जरी सुनेत्रा पवार यांना स्वतःला जर कदाचित वाटलं की नको आपण आता विरोधात जावं, तरी देखील त्यांच्या पक्षात मोठी फूट पडू शकते. ही राजकीय वस्तुस्थिती आहे, म्हणजे ही आपल्याला मान्यच करावं लागेल. एकदा 10 वर्षाच्या गॅप नंतर जो पक्ष सत्तेत आलेला आहे, तिथल्या लोकांना, तिथल्या कार्यकर्त्यांना सत्तेची फळं जी काय असतात ती मिळू लागलेली आहेत. त्यांना दिसतंय की आपलं व्यक्तिगत भवितव्य किंवा कार्यकर्त्यांचं पुढचं भवितव्य हे चांगलं राहील जर आपण सत्तेत राहिलो तर. हे दुसऱ्या बाजूला जे आहे ते काँग्रेस सोबत जाणं आहे आणि काँग्रेसची आतापर्यंतची जी परंपरा गेल्या काही वर्षातली आपण म्हणू की प्रभावातून पराभवाकडे चाललेली, तिथे जाऊन काही राजकीय भवितव्य फार आहे अशातला भाग नाही. त्यामुळे मला असं वाटतं की विलिनीकरणाचा जो भाग आहे तो आता शरद पवारांचा गट हा पूर्णपणे विलीन होऊन तो प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्या मर्जीनं किंवा त्यांना जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं विलिनीकरण होणार असेल तरच हे विलिनीकरण होईल. त्याला दुसरा काही पर्याय आहे असं मला वाटत नाही. हे डिसइंटिग्रेशन शरद पवारांच्या पक्षाचं होऊ शकतं पुढच्या काळामध्ये. काही लोक काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, काही लोक घड्याळावरती येऊ शकतात, अन्य काही तिसऱ्या पक्षात जाऊ शकतात. पण तुतारीवाला जो पक्ष आहे, तुतारी फुंकणारा माणूस हे ज्यांचं चिन्ह आहे, त्या पक्षाला यापुढे राजकीय भवितव्य नाही हे दिसतंय. आता ते मान्य कसं करायचं आणि कितपत मान्य करायचं ते नाही करायचं हा आता ज्या त्या नेत्याचा प्रश्न आहे. विलिनीकरण म्हणजे अमोल कोल्हे यांनी जो मुद्दा मांडला की घड्याळाच्या चिन्हावर आम्ही कसे लढलो, म्हणजे जर विलिनीकरण झालं तर घड्याळ हे चिन्ह कायम राहणार, म्हणजे तो हाती तुतारी घेतलेला माणूस हा घड्याळाच्या पक्षात विलीन होणार. कोण कोणात विलीन होणार हाही प्रश्न आहेच ना, हाही मुद्दा आहेच दोन्ही एकत्र झाल्यानंतर. त्यामुळे त्यांना पहिले तर केस मागे घ्यावी लागली असती, जी केस आहे ती मागे घ्यावी लागली असती. शक्यता ही आहे की विलिनीकरणाची चर्चा झाली असेल, परंतु हे जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत की सत्तेतनं बाहेर पडले असते, रस्त्यावर आले असते, हे फक्त अजितदादा सांगू शकतात, फार तर फार सुनेत्रा पवार या सांगू शकतात. पण त्यांनी या विषयावर अतिशय गंभीर असं मौन बाळगलेलं आहे. त्या धडाडीने कामाला लागलेल्या आहेत आणि काहीही न बोलता शांतपणे काम कसं करायचं हे त्यांनी दाखवलेलं आहे. अर्थात तुम्ही अनिकेत सर एक जो मुद्दा मांडला तो फार महत्वाचा होता की त्यांच्या पाठीशी पवार कुटुंबानी बळ देऊन उभं राहायला पाहिजे होतं. आपण जर सुप्रिया सुळे यांची पहिली निवडणूक बघितली किंवा मी ज्या विधानाचा उल्लेख केला होता की वहिनीला हलक्यात घेऊ नका, वहिनीची ताकद मोठी आहे, हे असेल, तेव्हा एक गोष्ट 2024चा म्हणजे आता झालेल्या 2024च्या निवडणुकीचा अपवाद वगळता अजितदादा प्रत्येक निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत. त्यांनी सगळी धुरा दोन्ही निवडणुकांची सांभाळलेली आहे आणि त्यामुळे फक्त ती सांगता सभा एकमेव बारामतीमध्ये व्हायची
आणि पवार कुटुंबातले सगळे सदस्य जो कोण मैदानात असेल तो निवडून यायचा हे उघड आहे. पण हे चित्र आपल्याला कारण सुप्रिया सुळे या सुद्धा कधीतरी राजकारणात नवख्या होत्या. जर त्या सुनेत्रा वहिनींना बद्दल असं बोललं जात असेल तर प्रत्येक व्यक्ती कधीतरी नवखी असते राजकारणामध्ये. पण ह्या नवख्या आहेत असं म्हणता येत नाही, कारण माहेरून मोठी पार्श्वभूमी आहे. निवडणुकीच्या राजकारणात किंवा निवडणुकीच्या थेट रिंगणात त्या नव्या असतील, पण हे राजकारण त्यांनी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अगदी जवळून दररोज पाहिलेलं आहे. आणि त्यातून त्यांनी स्वतःचे काही आडाखे निश्चित बांधलेले असतील, कारण कुठल्याच प्रकारचं विधान त्यांचं सार्वजनिक जीवनामध्ये असं सापडत नाही की ज्याच्यावर काही वाद होऊ शकतो. त्यांच्यावर वार झाले तरी त्या गप्प बसले. हाच त्यांचा एक वैशिष्ट्य आहे किंवा एक त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे असं आपण म्हणू शकतो. USP आहे. हा बाकीच्या पवार कुटुंबातल्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. त्या आता शांत आहेत, गप्प आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनात किंवा माहितीमध्ये काही गोष्टी नसतील असं नाही. योग्य वेळ येतात त्या बोलतील, त्यांना बोलावं लागेल. कदाचित 26 तारखेला म्हणतात त्याप्रमाणे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या काही भाषण करतील. त्याच्यामध्ये काही गोष्टी खुलासे येऊ शकतात. तिकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पण तुर्तास तरी त्या एका धीरोदात्तपणाने चाललेल्या आहेत. त्या टीकेला फारसं लक्ष देत नाहीयेत. विचलित नक्की झाले असतील, कारण त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची कौटुंबिक आणि या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यांना त्रास होत असेल या सगळ्या गोष्टी ऐकून, अपघात कसा घडला किंवा काय घडवला, कोणी घडवला वगैरे असं बोललं जात आहे. त्याचा त्यांना त्रास नक्कीच होत असेल. पण अजून त्या काही बोलत नाहीये. त्या बोलतील ह्याची आपल्याला वाट बघावी लागेल. त्या बोलतील तेव्हा बाकीच्यांना कदाचित तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं मला स्वतःला वाटतं. कदाचित सुनेत्रा पवार या विषयावर जेव्हा बोलतील तेव्हा बाकी सगळे निरुत्तर होतील ही शक्यता जास्त आहे. आणि विलिनीकरण जर व्हायचंच असेल भविष्यामध्ये तर त्याच्या सगळ्या चाव्या, त्याची सगळी सूत्र ही सुनेत्रा वहिनींच्या हातात आहेत, हे निर्विवाद. कारण अजितदादांबद्दलची लोकभावना सुनेत्रा पवार यांनी एका मोठ्या पदावर विराजमान होणं, त्यांच्या पक्षाचं सत्तेत असणं केंद्रात आणि राज्यात, या सगळ्या अशा बाबी आहेत की ज्या त्यांच्या बाजूनी आहेत. आणि कुठलंही वादग्रस्त विधान त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. संशयाच्या भोवऱ्यात कुठलं तरी संशय निर्माण करावा असं विधान केलेलं नाही. त्यामुळे त्यांची ती जी झाकली मूठ असलेली एक मोठी ताकद आहे, त्याला त्या फक्त कामाने उत्तर देत आहेत. तुमचं काय मत आहे? आरोप जे होत आहेत की कदाचित त्यांच्या आडून भाजपा राजकारण करेल, असा एकमेव आरोप या लोकांना करता येतोय आणि तो होत राहणार आहे. शक्यता ती नाकारताही येत नाही. पण अर्थात त्यांना सत्तेवर बसवून त्यांच्या पाठी, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे एक विधान केलं होतं की अजितदादांच्या परिवाराच्या पाठीशी आणि त्यांच्या पक्षाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, ते त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आणि त्यानंतर त्याबद्दल काहीही वक्तव्य केलं नाही. आपल्याला वाट बघायला लागणार आहे की यामध्ये सुनेत्रा पवार काय बोलतात, याबद्दल त्यांच्याकडून कुठलं विधान येतं. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे आता उघड झालेलं आहे. याला कारण असं की बाकी नेत्यांच्या बाबत एक संशयाचा मोहोळ उठवण्याचं जे काम करायचं असतं ते शरद पवार गटातल्या नेत्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे पक्ष बांधणी, पक्ष एकत्र राहावा तो असं वाटत असेल तर त्या अध्यक्ष होतील हे उघड दिसते. बघूया काय होतं ते. आणि त्या जेव्हा बोलतील या विषयावर पहिल्यांदा तेव्हा त्या काय बोलतात, तुर्तास आपल्याला या सगळ्याची वाट बघावी लागणार आहे. आणि शरद पवार गटाच्या याच नेत्यांकडून आणखी कुठली कुठली राळ उडवली जाते ती कारण अजून काही दिवस चालू राहणार हे उघड आहे. तुमची मतं, तुमचे विचार आणि कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि अनिकेत सर आपली रजा घेतो. धन्यवाद.